भाजपच्या सर्वात मोठ्या नेत्याचा दारुण पराभव होणार. सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणारे भाजपचे उमेदवार तथा राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार हे पिछाडीवर असून या ठिकाणी काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर या आघाडीवर आहेत. डॉक्टर भारती पवार नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार या पिछाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला असून या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे आघाडीवर असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. रणजितसिंह नाईक निंबाळकर भाजपचे विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पिछाडीवर दाखवण्यात आले असून भाजपतून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत जाऊन निवडणूक लढविणारे धैर्यशील मोहिते पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. उदयनराजे भोसले सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले हे पिछाडीवर असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. संजय काका पाटील सांगलीतून हॅटट्रिकच्या मनीषा बाळगून असलेले भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांना मागे टाकून वंचित बहुजन आघाडीचे विशाल पाटील हे आघाडीवर असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. डॉक्टर सुजय विखे पाटील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नगर दक्षिण मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील हे पिछाडीवर असल्याचा अंदाज असून शरद पवार यांच्या पक्षाचे निलेश लंके आघाडीवर असल्याचा अंदाज या पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. उज्ज्वल निकम मुंबई उत्तर मध्य मतदारसंघाच्या खासदार पूनम महाजन यांचे तिकीट कापून भाजपच्या तिकिटावर लोकसभेच्या मैदानात उतरलेले ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम पिछाडीवर असून काँग्रेस आमदार वर्षा गायकवाड हा आघाडीवर असल्याचा अंदाज हा पोल सांगतो. राम सातपुते सोलापूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार राम सातपुते पिछाडीवर असून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे या आघाडीवर असल्याचे या एक्झिट पोलमध्ये नमूद करण्यात आलेले आहे.